नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिली जाणारी पेन्शन सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात काल जमा करण्यात आली आहे। काल एका महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये मिळतात, तर दिव्यांग बांधवांना म्हणजेच दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 25 रुपये मिळतात। ज्यांच्याकडे अपंग प्रमाणपत्र आहे अशा दिव्यांग बांधवांना या ठिकाणी 25 रुपये आता शासनाने केलेले आहेत। त्यांना 25 रुपये दरमहा अनुदान या ठिकाणी जमा होत आहे। आणि ज्या विधवा महिला आहेत, निराधार व्यक्ती आहेत, या सर्वांना दर महिन्याला शासनाकडून 1500 रुपये इतकी पेन्शन या ठिकाणी या योजनेअंतर्गत दिली जाते। आणि ती पेन्शन मित्रांनो आता या ठिकाणी कालच्या दिवशी सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे। आणि आता या योजनेच्या लाभार्थ्यांना मागील महिन्याचे पेन्शनचे पैसे मिळाले नव्हते, म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले नव्हते। गेल्या काही दिवसांपासून हे लाभार्थी या पैशांची वाट पाहत होते। तर आता कालच्याच दिवशी या ठिकाणी योजनेचे मागील एका महिन्याचे पैसे 1500 रुपये प्रमाणे आणि काही लाभार्थ्यांना म्हणजेच दिव्यांग बांधवांना 25 रुपये प्रमाणे जमा झालेले आहेत। आणि हे पैसे जमा झाल्याबाबत सर्व लाभार्थ्यांना बँकेकडून मेसेज सुद्धा आलेले आहेत। मागे काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत एका महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना वितरित करण्याबाबत शासनाकडून निधी वितरणाचा GR देखील काढण्यात आला होता। त्यानुसार ते पैसे आता कालच्या दिवशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून जमा करण्यात आलेले आहेत। तसेच मित्रांनो, अजून एक महत्त्वाचे म्हणजे हे पैसे सर्वच तालुक्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत। परंतु काही भागातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जर समजा जमा झाले नसतील तर त्या लाभार्थ्यांनी काहीही काळजी करू नये। तुमचे सुद्धा पैसे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होतील, कारण की पैसे सर्वांचेच आलेले आहेत। फक्त विभागानुसार या ठिकाणी काहींचे आधी तर काहींचे नंतर या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। कारण की संजय गांधी श्रावण बाळ निराधार अनुदान योजना मार्च महिन्याचे जे काही अनुदान आहे DBT प्रक्रियेद्वारे 13 मार्च 2026 रोजी पूर्ण झाले असून लाभार्थ्यांना काल सायंकाळी म्हणजेच 14 मार्च रोजी सायंकाळी पैसे जमा झालेले आहेत। तसेच ज्या लाभार्थ्यांचे पैसे जमा झाले नसतील त्यांचे पैसे सोमवारी किंवा मंगळवारी पर्यंत या ठिकाणी जमा होतील। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे पैसे अजून जमा झाले नसतील त्यांनी काळजी करू नये। लवकरच तुमचे सुद्धा पैसे या ठिकाणी जमा होतील। कालच्या दिवशी जे काही 1500 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेले आहेत ते या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत। तसेच अजूनही बऱ्याचशा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत। ज्या भागात संजय गांधी अनुदान योजनेचे पैसे जमा झाले नसतील त्यांच्या देखील खात्यावरती 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व पैसे या ठिकाणी जमा होतील। त्यामुळे कुठल्याही लाभार्थ्यांनी या ठिकाणी काळजी करू नका, सर्वांचेच पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत।